प्रभुवारी प्रभू, तू आम्हाला तुझ्या उपासना मंदिरात एकत्र आणलेला आहेस. तुझी स्तुती आराधना करत असताना, तुझ्या वचनाचं मनचिंतन करत असताना तू आम्हाला आपल्या आत्म्याने चालेल. तारणार आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आमेन. देवाच्या नावाला आपण मान महिमा धन्यवाद देऊया. आज उपास समयातील दुसरा रविवार आहे आणि विषय आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा जीवनाचे पाणी देतो किंवा जिवंत पाणी देणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. जी वचने वाचलेली आहेत, जे शास्त्रपाठ आमच्यासमोर वाचन केलेले आहे, त्याकडे आपण एका पाठोपाठ एक लक्ष देणार आहे. पण त्या अगोदर परिचय असा आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे की पाणी हे जीवनाचं प्रतीक आहे. मनुष्य एक वेळ उपाशी राहू शकतो, परंतु जर तहानेने तो कासावीस झाला तर प्रियानो काही खरं नाही. पाणी हे आम्हाला, आमच्या शरीराला आणि जीवनातील प्रत्येक गोष्टीला फार आवश्यक अशी बाब आहे. आणि म्हणून प्रभू देवबापाने सृष्टीची निर्मिती करत असताना पहिला मनुष्य घडवला आणि मग 6व्या दिवशी पाणी निर्माण केलं असं झालेलं नाही आहे. अगदीच प्रारंभीच परमेश्वराने काय केलं, कोरडी जमीन आणि जलसंचय हा वेगळा केलेला आहे. कारण त्याला माहिती की हे जनावरांसाठी, प्राण्यांसाठी, मनुष्य मात्रासाठी, पशुपक्ष्यांसाठी, गवत आहे, फळं आहेत, झाडं आहेत, त्या सर्वांसाठी महत्त्वाचं काय आहे, पाणी. आणि म्हणून त्याने प्रथम तेच निर्माण केलेलं, तेच वेगळं केलेलं आहे. आणि इतका सुंदर आमचा देवबाप आहे. कधी ह्या गोष्टीवरती आम्ही विचार करत नाही, परंतु देव हा विचारपूर्वक वागणारा परमेश्वर आहे. एकदा काहीतरी केलं आणि मग त्याला चूक झाली आणि मग त्याने ती दुरुस्त केली असं कधीच झालेलं नाही. आमच्या जीवनातील प्रत्येक, आमच्या शरीरातील प्रत्येक अवयवाला पाणी हे फार महत्त्वाचं आहे. जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून याकडे आपण पाहिलं तर प्रियानो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्त मानव जातीसाठी तहानेला झालेला आहे हे पाहायला मिळतं. आणि आम्ही त्याच्याकडे यावं, आम्ही त्याचा स्वीकार करावा, यासाठी तो तहानेला आहे. फक्त आम्ही शारीरिकदृष्ट्याच परमेश्वरावरती प्रेम करावं ही परमेश्वर आमच्याकडून अपेक्षा करत नाही, तर आम्ही त्याच्याकडून शांती घ्यावी, आम्ही शांती प्रस्थापित करणारे असावं, त्याच्यावरती विश्वास ठेवून आमच्या जीवनाला अर्थ प्राप्त व्हावा आणि शेवटी प्रियानो आम्ही प्रभूसाठी जीवन जगावे ही त्याची इच्छा असते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या जीवनातील जी अत्यावश्यक गोष्ट आहे त्याचं निरीक्षण केलेलं आहे. आणि मग तो असं म्हणाला की मी तुम्हाला जीवनाचे पाणी देतो. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल त्याच्यामधून जिवंत जिवंत पाण्याच्या झरे की नद्या, नद्या वाहतील. झरे नाही, फाउंटेन नाही, तर ओव्हरफ्लो आहे ना. नदी कशी असते, ओव्हरफ्लो असते. आणि अशा प्रकारे जीवनी पाण्याच्या नद्या वाहतील असं म्हटलेलं आहे. आणि आज अनेक ठिकाणी जागतिक प्रार्थना दिन साजरा केला जात आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण पाहणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो, प्रार्थना करू शकतो, त्याला आळवू शकतो आणि परमेश्वर आम्हाला त्याच्या आत्म्याच्याद्वारे कशा प्रकारे मदत करतो. कारण हा जो उपवास समय आहे, या उपवास समयामध्ये आम्ही प्रभूला स्वतःचं जीवन समर्पित करतो आणि देवबाप त्याच्या वचनातून आम्हाला आमचं जीवन त्याच्यासाठी वाहून देण्याकरिता त्याच्या वचनांच्याद्वारे, उपास तापासाच्याद्वारे, गीतांच्याद्वारे, त्याच्या सानिध्यामध्ये राहण्याच्याद्वारे नेहमी आम्हाला तो उत्तेजित करत असतो. आणि प्रभूमधून मिळणारी जी कृपा आहे ती कृपा आम्ही स्वतःमध्ये घ्यावी, स्वतःच्या जीवनामध्ये घ्यावी, स्वतःच्या कुटुंबामध्ये घ्यावी ही तो फार मोठी अपेक्षा करतो. आणि अद्भुत रीतीने नव्याने आपण पवित्र आत्म्याचा स्वीकार करावा, त्याला ग्रहण करावं ही प्रभू येशूची इच्छा आहे. आणि म्हणून त्याकरिता आणि ती स्वतःमध्ये घेऊन जगाला त्या जिवंत पाण्याच्या नद्यांचं पाणी जे आहे त्याचा लाभ मिळण्याकरता आपण ते उपयोगात आणणं फार फार आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपण ह्या 4 शास्त्रपाठांकडे लक्ष देणार आहे. पहिलं शास्त्रपाठ आहे स्तोत्रसंहिता 42. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, पहिलं वचन वाचा बरं. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव
तुझ्यासाठी लुलपत आहे. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, त्या रानामध्ये तिला सगळीकडे पाणी दिसतं आणि ती इतकी कासावीस झालेली असते पाण्यासाठी की ते पाणी दिसते म्हणून ती पळतच राहते, पण ते असतं मृगजळ. धावून धावून तिची दमछाक होते आणि मरून जाते. प्रभूसाठी आमचा जीव असा लुलपला पाहिजे, तहानेला झाला पाहिजे, प्रभूच्या दर्शनासाठी, प्रभूच्या सान्निध्यासाठी. असं स्तोत्रकर्ता आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. मनुष्याचा जीव जो आहे, मनुष्याचं जे आत्मा आहे, या मनुष्याच्या आत्म्याने प्रभूच्या दर्शनासाठी, प्रभूच्या सान्निध्यासाठी अशा प्रकारे जरी आमच्यावरती दुःख असलं, दुःखाचा प्रसंग असला, तरी देखील आम्ही प्रभूला समक्षतेत त्याच्या जाण्याकरिता आसुसलेले असणं गरजेचं आहे. या ठिकाणी स्तोत्रकर्ता प्रभू परमेश्वराच्या दर्शनासाठी उत्सुक आहे, त्याची देवावरती आशा आहे आणि तो स्वतःला काय करत आहे? स्मरण देत आहे. काय करतो? स्मरण देत आहे की मी संकटामध्ये असताना देखील मी तुझ्याकडे येतो, कारण तू माझा बचाव करणारा परमेश्वर आहेस, तू माझी तहानभूक भागवणारा परमेश्वर आहे. आणि हा जो आक्रोश आहे, ही जी प्रार्थना आहे स्तोत्रकर्त्याची, ही आमच्या आजच्याही जीवनाला लागू होते. आज अनेक लोक आहेत, अनेक स्त्री आहेत, अनेक लहान लेकरं आहेत प्रियानो, ज्यांच्यावरती अन्याय केला जात आहे, ज्यांना सुरक्षितता प्राप्त होत नाही आहे, ज्यांना आरोग्याची फार आवश्यकता आहे. आणि अशा या आजच्या जागतिक प्रार्थना दिनाच्या निमित्ताने आम्ही प्रभूकडे प्रार्थना केली पाहिजे की अख्ख्या या जगामध्ये जे असहाय्य लोक आहेत, ज्यांच्यावरती अन्याय होत आहे, जे अन्नाला मोताज झालेले आहेत, ज्यांना अन्न पाणी मिळत नाही, अशा सगळ्या लोकांकरता आपण प्रयत्न केला पाहिजे, धावून गेलं पाहिजे. येणारे दिवस फार भयंकर आहेत आणि देवाचं वचन अतिशय खरं ठरत आहे. प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या दिवसामध्ये लढायाच्या आवया तुम्ही ऐकाल, राष्ट्र राष्ट्रांच्यावर उठेल असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ख्रिस्ती या नात्याने देवाच्या वचनाचा अभ्यास करणारे जागरूक ख्रिस्ती आपण असावे, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून आजूबाजूला घडत असलेल्या घटनांकडे आम्ही दुर्लक्ष करता कामा नये, सावधगिरी बाळगली पाहिजे. आम्ही मदत करणारे, प्रभूची सुवार्ता आपल्या कृतींच्या द्वारे व्यक्त करणारी माणसं असली पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही या ठिकाणी पाहतो की ह्या दिवसामध्ये आता युद्ध चालू आहे, अनेक राष्ट्र होरपळली जात आहेत आणि अनेक लोक बेघर होणार आहेत किंवा होत आहेत. अनेकांना अन्न पाणी नाही आहे. आपल्याकडे असे आता पत्र येतील, पण आपण त्यांना मदत करावी म्हणून. पण जो त्या परिस्थितीमधून जातो त्यालाच कळतं की काय परिस्थिती त्याच्यावर ओढावलेली आहे. जे संकटामधून जात आहेत, जे दुःखामधून जात आहेत, पेच प्रसंगामधून जात आहेत, त्यांच्या गरजा ओळखून आपण प्रियानो परमेश्वराकडे मागितलं पाहिजे. रेफ्युजी कॅम्प्स आता तयार होतील प्रियानो, ज्या ठिकाणी मनुष्याचे अस्तित्वच आता नष्ट होत चाललेलं आहे. स्वतःच्या राष्ट्राच्या अस्तित्वासाठी देश एकमेकांना खाऊ का गिळू असं करत चाललेले आहेत. आणि म्हणून प्रियानो, अशा परिस्थितीमध्ये स्तोत्रकर्त्या याप्रमाणे प्रियानो आपण प्रभूकडे प्रार्थना केली पाहिजे की प्रभू, तू आमची आशा आहेस. काय आहेस? आशा आहेस. तू आम्हाला सहाय्य कर. दुसरा आहे शास्त्रपाठ, जुन्या करारातला आहे, यशाचा ग्रंथ 55 अध्याय पहिल्या 6 वचनाकडे आम्ही पाहणार आहे. काय म्हणतो यशया? यशया एक आपल्याला आमंत्रण देत आहे. पहिलं वचन वाचा बरं. अहो तानेल्यानो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. कुठे या? नळाकडे या म्हटलंय का? धबधब्याकडे या म्हटलंय का? वॉटरफॉलकडे या म्हटलंय का? कुठे या म्हटलेलं आहे? जलाशय. पुढे, तुम्ही जे तुमच्याकडे पैसा नाही ते तुम्ही या, सौदा करा, खा प्या, पैक्या वाचून आणि बोला वाचून. पैसेच नाही तर विकत काय घेणार? उधारी तर चालत नाही. म्हणजे परमेश्वर आम्हाला या ठिकाणी काय सांगत आहे की प्रभूपासून मिळणारं जे कृपादान आहे हे फुकट आहे, हे पैक्या विना आहे, हे मूल्यवान आहे, परंतु मूल्य देण्याची आम्हाला गरज नाही आहे. आणि म्हणून आमचं जे मूल्य देणं आवश्यक होतं ते ख्रिस्ताने स्वतः दिलेलं आहे.
स्वतःचं पवित्र बलिदान त्याने त्या वधस्तंभावरती केलेलं आहे. आम्ही ज्या ठिकाणी मरण पावायला हवं होतं, ज्या ठिकाणी आम्हाला शासन होणार होतं, ते शासन प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवरती घेतलेलं आहे. आणि म्हणून जे पाणी आहे, जी भाकर आहे, जो द्राक्षरस आहे, हे प्रियानो आम्हाला आशीर्वाद दिलेले परमेश्वराने चिन्ह आहेत प्रियानो. हे त्याचं प्रतीक आहे. हे विकत घेता येत नाही, विकत देता येत नाही. हे आम्हाला परमेश्वराने फ्री दिलेलं आहे, मोफत दिलेलं आहे. आणि त्याद्वारे प्रभू असं म्हणतो, तुम्ही सर्व माझकडे या, या पवित्र मेजाच्या जवळ या. हे आमंत्रण आहे प्रियानो. हे यासाठी आहे की देवाने जो करार केलेला आहे, तो करार प्रियानो सदोदित शेवटपर्यंत टिकून राहावा. आणि याकरता हा करार परमेश्वराने आमच्यापर्यंत पाठवलेला आहे. याकरिता की प्रियानो आम्ही जगिक आनंदामध्ये, जगिक आशीर्वादामध्ये गुरफटून जाऊ नये, तर परमेश्वराच्या मेजाजवळ आम्ही एकत्र यावं. आणि त्याने जी आमच्यावरती दया केलेली आहे, त्याने जी आमच्यावरती करुणा केलेली आहे, ती जास्तीत जास्त स्वतःवरती घ्यावी, स्वतःच्या जीवनात घ्यावी. आणि म्हणून संत पाऊल करिंथकराचं पहिलं पत्र, आणि मला असं वाटतं 11व्या अध्यायामध्ये असं म्हणतो, 26, 27, 28 वचनामध्ये, की जो कोणी या भाकरीमधील खातो आणि पितो त्याला सार्वकालिक जीवन आहे. जो त्या शरीराला अनुलक्षून जो खातो आणि पितो, तो आपणावरती काय करतो? परमेश्वराचा क्रोध आणतो, दंड आणतो, असं म्हटलेलं आहे. सो वी हॅव टू एक्झामिन आवर सेल्फ एक्झामिनेशन गरज आहे. आणि म्हणून ज्या वेळेला प्रभूच्या मेजामध्ये आम्ही सहभागी होतो, त्यावेळेला आम्ही स्वतःची परीक्षा करावी. प्रभू, गेल्या आठवड्यामध्ये माझ्याकडून काही चुकलं असेल, बोलण्याच्याद्वारे, कृतीच्याद्वारे, विचारांच्याद्वारे, मला क्षमा कर. पुन्हा ते करू नये म्हणून मला शक्ती दे, ताकद दे, मला शुद्ध कर, मला तार, माझं तारण कर. अशा भावनात्मक आणि पश्चातात्मक रित्या जेव्हा आम्ही प्रार्थनापूर्वक प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होतो, तेव्हा परमेश्वराची कृपा आमच्यावरती झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हा जो निरोप आहे यशया संदेशाने दिलेला, हा गुलामगिरीमध्ये असलेल्या त्या संपूर्ण इस्रायल राष्ट्रासाठी आहे. इस्रायल राष्ट्रासाठी आहे. आणि त्या गुलामगिरीमध्ये असलेल्या राष्ट्राला परमेश्वर या संदेश त्यांच्याद्वारे आव्हान देत आहे की तुम्ही सर्व, आता तुमच्याकडे पैसा नाही आहे, तुम्ही गुलामगिरीत आहात, नाही का? आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्या परमेश्वराकडे या की जे तुम्हाला फ्री, मोफत असं मुक्तता देण्यासाठी उत्सुक आहे. कारण प्रभू हा मोठा जलाशय आहे. आणि जो प्रभूला स्वीकारतो, तो जलाशय आपल्यामध्ये स्वीकारतो आणि आमच्या जीवनामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतात. फार महत्त्वाचं हे लागूकरण आहे, आम्ही कधी विसरता कामा नये. कारण गुलामगिरीमध्ये असताना इस्रायल राष्ट्र भूमीला मुकलेलं आहे. त्यांना स्वतःची भूमी नव्हती प्रियानो. 1948 सालामध्ये ते राष्ट्र म्हणून निर्माण झालं. आणि जे त्यांनी कब्जा करायला सुरुवात केली, जागेंच्या मागे जागा आहे ना, इजिप्तवर हल्ला, नंतर त्या गाझापट्टीमध्ये हल्ला, भूमी पादाक्रांत करण्यासाठी त्यांनी जोर लावलेला आहे. तो देवाचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे, देवाची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. छोटंसंच राष्ट्र आहे, पण अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला सुद्धा ते आपली टेक्नॉलॉजी देतात. आपल्याकडे GPS प्रणाली आहे. ही GPS प्रणाली कुठून आली? पेनड्राईव्ह कुठून आलेला आहे ना, सॅटेलाईट कुठून आलेला आहे? हे सगळं प्रियानो इस्रायल राष्ट्राने शोध लावलेला आहे आणि ज्याचा उपभोग आज अख्खं जग घेत आहे. इतके शोध या इस्रायल राष्ट्रांनी लावलेले आहेत. म्हणून आपण जरी संख्येने लहान असलो ना, तरी स्वतःला अशक्त समजू नका. कारण प्रभू आम्हाला म्हणतो, हे लहान कळपा भिवू नको, कारण स्वर्गाचे राज्य तुम्हालाच देण्याचे माझ्या पित्याने ठरवले आहे. शब्द जरा चुकले असतील, पण तुम्ही समजून घ्या, है ना? हो. आणि म्हणून आम्ही छोटे आहोत, आमची लोकसंख्या मंडळीची कमी आहे, आम्ही काही करू शकत नाही. तिथेच तर देवाचं काम होणार आहे ना, तिथेच तर देवाचं काम होत असतं. आणि म्हणून 12 शिष्यांनी अख्ख्या जगाला सुवार्तेने वेढलं. किती? 12 शिष्य. आम्ही 12पेक्षा जास्त आहोत. हालेलुया. आणि म्हणून आपल्या चर्चला देखील डिजिटलाइज करायचं आहे. आम्हाला पुढे जायचं आहे. आम्हाला अनेक लोकांची गरज आहे, स्वयंसेवकांची गरज आहे, लॅपटॉप ऑपरेट करणाऱ्याची गरज आहे. हे व्हिडिओ जे चाललेलं आहे, मोबाईल 2 माझे सुंदर संदेश नाही रेकॉर्ड झाले, परंतु ते जाणकार व्यक्तींनी पुढे यायला पाहिजे. हे स्वतःहून प्रभूसाठी हे चर्चचं काम आहे. तुमची छोटीशी सेवा कुठल्या तरी जगातील कोपऱ्यातील माणसाच्या तारणासाठी कारणीभूत होऊ शकते, हे लक्षात ठेवा.
दुसरं कोणीतरी करेल, मी नाही करणार, असं जर भूमिका घेतली तर प्रियानो, आम्ही देवापासून मिळणाऱ्या आशीर्वादांना मुकणार आहोत. असं नाही की परमेश्वराचं काम थांबेल, पण वी विल बी ॲट लॉस. आम्हाला चर्चमध्ये फार गरज आहे, लोकांची गरज आहे. आम्ही केअरटेकर ठेवतो, पण आम्ही त्याच्यावर इतकं अवलंबून राहतो की काही चुकले की त्यालाच नावं ठेवतो. मग मी अशा लोकांना म्हणतो, तुम्ही करा ना, तुम्ही का नाही करत? मोलकरीन आली नाही तर तुम्ही भांडी ठेवणार का 2 दिवस? करणार ना घरातली भांडी साफ, मारणार ना झाडू घरात, मग तुम्ही का नाही करत? मला दुसऱ्या चर्चमध्ये एका केअरटेकरची अक्षरशः 13 तिरपट ओढलेली पायाची. एकाने बोलवलं की दुसरा काहीतरी सांगायचा, दुसऱ्याने बोललं की तिसरा सांगायचा. तो मला म्हटला, फादर मी एकटाच आहे हो, मी कोणाकोणाचं ऐकू, मी कुठं कुठं पळू? आम्ही सगळे त्या माणसावर अवलंबून राहतो, कारण आम्ही त्याला पे करतो ना, तर त्याने आमचं काम केलं पाहिजे. अशा भूमिकेमुळे देवाचं पवित्र काम करताना मिळणारे आशीर्वाद त्याला मिळतात, त्याचं कुटुंब आशीर्वादित होतं, तो मनशांतीने सुखाने घरी जाऊन झोपतो. पण आम्ही उगाचच तडपडत असतो, अशांत असतो. कारण जिथे आम्ही काम देवाचं करायला पाहिजे तिथे आम्ही करत नाही, बॉसगिरी करतो, बॉसगिरी करतो. आणि हे प्रभूला आवडत नाही. चर्च आहे ना, मारा ना झाडू, करा ना स्वच्छ, करा ना फटकं मारा ना का बाकड्यांच्या वरती, या ना लवकर चर्चला. 9चं चर्च आहे, 10ला यायचं, सुटताना आशीर्वाद घ्यायचा. काय काय लोकांना शेवटचा आशीर्वाद फार पवित्र वाटतो. ही भूमिका आपण बदलली पाहिजे, याच्यातून बाहेर आलं पाहिजे. कामावर जाताना, बसमध्ये जाताना, ट्रेनमध्ये जाताना कसे वेळेवरती आपण पोहोचतो, मग देवाच्या मंदिरामध्ये जात असताना आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे का दुर्लक्ष करतो? असं वाटतं का की आपणाला की ह्या गोष्टींचा परमेश्वर आम्हाला जाब विचारणार नाही? आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये कशा प्रकारे हे उपास समयामध्ये हे सेल्फ डिसिप्लिन जे म्हणतो ना आपण, हे फक्त 40 दिवसांपुरतंच नाही, तर ह्या गोष्टी आम्ही आत्मसात करायला हव्यात. आणि जेव्हा आम्ही असं करू तेव्हाच परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देणार आहे, तेव्हाच परमेश्वराच्या त्या जलाशयाजवळ आम्ही पोहोचणार आहे. प्रियानो, प्रभू आम्हाला आव्हान देत आहे, त्याला शोधण्यासाठी आव्हान देत आहे. कारण तो सापडतो जे त्याला शोधतात, आणि जे शोधतात त्यांना तो आशीर्वादाने तृप्त करतो. यशाच्या पुस्तकामध्ये 55:31 तो आम्हाला जे तहानलेले भुकेले आहेत त्यांना आपल्याकडे बोलावतो आहे, तो आपल्याकडे बोलावत आहे. अहो तुम्ही तहानलेल्यानो, जलाशयाकडे या, पैका वाचून जे तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याचा स्वीकार करा. तिसरा शास्त्रपाठ आहे, प्रगटीकरणाचा आहे, 22वा अध्याय 1 ते 7. शास्त्रातलं शेवटचं पुस्तक आहे, शेवटचं पान आहे. आणि त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं जिवंत पाण्याच्या, जीवनाच्या नद्या यांच्याबाबत वर्णन केलेलं आहे. वाचा बरं कोणीतरी पहिलं वचन. जीवनाच्या पाण्यासारखी, स्फटिकासारखी जिवंत नदी, मेलेली नाही. मेलेली नदी कसं असतं, साठलेलं असतं नाही का ते, किंवा ड्राय असते. परंतु जिवंत नदी देवाच्या आणि कोकराच्या राजासनामधून निघालेली योहानाने पाहिलेलं आहे. नदी हे कशाचं प्रतीक आहे तुम्हाला आता कळालं असेल. नदी कशाचं प्रतीक आहे? अनंतकालिक जीवनाचं, भरभराटीचं, विपुलतेचं प्रतीक आहे. आणि ते आरोग्याचं प्रतीक आहे. डॉक्टरकडे गेल्यानंतर आजार आहे म्हटलं ते काय म्हणतो? भरपूर पाणी प्या. काय म्हणतो की नाही? काय सांगतो तो? भरपूर पाणी प्या. कमीत कमी दिवसातून 3 ते 4 लिटर काहीतरी ते प्रमाण असतं, तेवढं तुम्ही पाणी प्यायलाच पाहिजे. कारण तेवढी शरीराला आवश्यकता आहे. कारण त्याच्याशिवाय आमच्या शरीरातील जे अवयव आहेत प्रियानो, ते काम करू शकत नाही, कार्यरत राहू शकत नाहीत. आणि म्हणून ही जी जिवंत पाण्याची जी नदी आहे प्रियानो, हिला कोणीही अडखळण करू शकत नाही, कारण ती देवाचं हृदय आहे. सिंहासनातून निघाली म्हणजे देवापासून ती निघालेली जिवंत पाण्याची ती नदी आहे प्रियानो. ती आम्हाला जिवंत ठेवते, आमच्या हृदयाला शुद्ध ठेवते. आणि त्या ठिकाणी आम्हाला जीवनी झाडाचं प्रतीक आम्हाला पाहायला मिळतं, जे परमेश्वराने आमच्यामध्ये लावलेलं आहे. जो परमेश्वर आमच्यामध्ये आहे, ज्याची पाने कधी कोमजत नाही, ती नेहमी टवटवीत असतात. अशा या राष्ट्रांना आणि विश्वासणाऱ्यांना प्रभू परमेश्वर आपल्या
सामर्थ्याने भरतो, जिवंत नदीचं पाणी पिण्यास देतो. आणि म्हणून तो म्हणाला, तुम्हापैकी कोणी तहानेला आहे का, त्याने माझ्याकडे यावे, माझ्याकडे यावे. एदेन बागेमध्ये जे झालं त्याच्यावरती उतारा किंवा त्याच्यावरती औषध जर काय असेल, तर ज्या माणसाला परमेश्वराने आपल्या सानिध्यातून बाहेर काढून टाकलं त्याला तो पुन्हा आपल्याकडे बोलावित आहे, या माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन, मी तुम्हाला जीवनी भाकर देईन, मी तुम्हाला जीवनी पाणी देईन. आणि म्हणून आपण चौथ्या आणि शेवटच्या शास्त्रपाठाकडे वळणार आहे. योनाचं शुभवर्तमान 7वा अध्याय 37 ते 39. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त मंडपाच्या सणानिमित्त त्या ठिकाणी यरुशलेम शहरामध्ये आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त आणि त्यावेळेसचे जे यहुदी होते ते यरुशलेम शहरामध्ये उपासनेला जात असत आणि सणाला घरातले सगळे झाडून जात असत. अगदी लहान लेकरांपासून सगळे सणाला हजर असत. पण त्या काळामध्ये हे लोक, त्यांच्याकडे वाहनही नव्हतं गाढवाशिवाय, परंतु हे लोक चालत जात असत. चालत असताना रस्त्यात गप्पा मारत असत, बोलाचाली होत असत, सगळं ते चर्चा करत असत. त्यामुळे एकनिष्ठता, घनिष्ठता, प्रेम, जे बाउंडिंग म्हणतो ना, ते बाउंडिंग त्यांचं सॉलिड होतं. प्रेम, ते बाउंडिंग सॉलिड होतं. आम्ही ज्या वेळेला परमेश्वराच्या मंदिराला येतो त्यावेळेला स्तोत्रकर्ता असं म्हणतो, जेव्हा ते मला म्हणाले चला आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ, तेव्हा मला आनंद झाला. यू शुड बी हॅपी वेन यू कम टू द चर्च. आम्ही सुखामध्ये असलो, दुःखामध्ये असलो, आजारी असलो, संकटामध्ये असलो, तरी तो आमची साथ सोडत नाही, आमची साथ सोडत नाही प्रिया. आणि म्हणून काय म्हणतो प्रभू आपल्या वचनामध्ये, 37 वचन वाचा बरं. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्वाच्या दिवशी प्रभू श्री ख्रिस्ताच्या मनात काय आलं कोणास ठाऊक, पण जे आलं ते आम्हाला शास्त्रात नमूद केलेलं पाहायला मिळतो. तो झटकन त्या लोकसमुदायाकडे वळला आणि काय म्हणाला, कोणी तहानेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. त्याने आव्हान केलेलं आहे, बोल्ड असं त्यानं हे स्टेटमेंट केलेलं आहे. काय दिसलं त्यांना लोकांच्या मध्ये, काय संबंध होता या वचनाचा आणि सणाला आलेल्या लोकांचा, काय संबंध होता. प्रियानो, आम्ही ज्या वेळेला पाहतो की प्रभू येशूने त्या समुदायाकडे पाहिलं तेव्हा ते ख्रिस्ता विना असलेली माणसं त्याला दिसून आले, पोकळ माणसं दिसून आले. तारण पावलेल्या मनुष्याकडे पहा आणि जगिक मनुष्याकडे पहा, तुलना करा प्रियानो, तुम्हाला किती फरक पाहायला मिळेल. जे आपण प्रार्थनामध्ये वेळ घालवतो, तारण मिळाले, जे आम्ही विश्वासणारे आहे, आम्ही शास्त्रपाठ वाचतो, देवाची गाणे गातो, त्या आम्हामध्ये आणि इतरांच्या मध्ये जमीन आसमानचा फरक पाहायला मिळतो. आम्ही शांतिमय आनंदमय जीवन जगतो, परंतु इतर नाही जगू शकत. कारण हा जो सण होता, ह्या सणामध्ये पाण्याला फार महत्त्व होतं. पाण्याने शुद्धीकरण केलं जात असे, ते आणलेले अर्पणं धुतली जात असत. मंदिरामध्ये असलेली किंवा जी भांडी आहेत ती सगळी पाण्याने शुद्ध केली जात असत. आणि म्हणून पाण्याचा वापर या सणामध्ये खूप केला जात असे, विधींसाठी पाण्याचा वापर केला जात असे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या यहुद्यांना, इस्रायलाला आठवण करून दिली की रानामध्ये तुम्ही जेव्हा तहानेले होते तेव्हा तुम्हाला खडकातून पाणी दिले, याची आठवण करा. रानामध्ये जेव्हा तुम्ही तहानेले होते तेव्हा देवाने तुम्हाला पाण्याची सोय करून दिली, याची आठवण ठेवा. आणि म्हणून तो असं म्हणतो की मी तुमच्या आशेची पूर्णता आहे. जर तुम्ही माझ्याकडे आला तर तुमची आशा पूर्णते जाईल. माझ्याकडे या म्हणजे तुम्हाला पुन्हा तहान लागणार. व्हॉट डज इट मीन? यू शॅल नेव्हर बी थर्स्टी अगेन. पुन्हा तहान लागणार नाही. याचा अर्थ काय प्रियानो? मग आम्ही एकदा चर्चला आलो मग परत यायची गरज नाही का? आता मी तृप्त झालो, असा आहे त्याचा अर्थ का? नाही प्रिया. आम्ही जेव्हा प्रभू श्री ख्रिस्ताला स्वीकारतो, तारण स्वीकारतो, तेव्हा परत आम्हाला दुसऱ्या तारणाऱ्याची गरज भासणार नाही. तेव्हा परत आम्हाला पापांच्या क्षमेसाठी प्रभू श्री ख्रिस्ताला वधस्तंभावर टांगण्याची किंवा खेळण्याची गरज भासणार नाही. साल्वेशन इज वन्स फॉर एव्हरी पर्सन. आम्ही तारलेले ख्रिस्ती विश्वासू लोक आहोत. वी आर सिनर्स.
असं नाही की तारण झालं म्हणजे पाप होणारच नाही, असं नाही आहे. आम्ही पापी होतो, तारण न पावलेले होतो, पण येशूवर विश्वास ठेवल्यामुळे आमच्या पातकाची भूत, वर्तमान आणि भविष्य क्षमा झालेली आहे. आमच्याकडून होणाऱ्या सर्व पापांची पुढील भविष्यातील देखील परमेश्वराने अगोदर क्षमा केलेली आहे. माणसाच्या शिकवणीप्रमाणे बहकणारे ख्रिस्ती असतात. या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त असा म्हणाला, तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला तहान लागणार नाही असं पाणी देईन. लिव्हिंग वॉटर म्हणजे पवित्र आत्मा तो आम्हाला देईल. काय देईल? पवित्र आत्मा तो आम्हाला देईल, जे जीवनाचं प्रतीक आहे. दुसरं प्रतीक आहे, देव आम्हाला त्याची स्वतःची कृपा देतो. विश्वासणाऱ्यांना तो पुनरुज्जीवित करतो, विश्वासणाऱ्यांना तो मार्गदर्शन करतो, विश्वासणाऱ्यांना तो आध्यात्मिक सामर्थ्याने भरतो आणि आमच्याद्वारे इतरांना देखील तो या गोष्टी पुरवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. शेवटी प्रियानो, जग हे तहानेलं आहे, तारणाऱ्याचे शोध घेत आहे. आज सगळीकडे युद्ध चालू आहे, लोकांना शांती नाही आहे, लोक न्यायासाठी तहानेले आहेत, लोक आमच्या प्रेमासाठी तहानेले आहेत. लोकांना ज्यांच्या जीवनामध्ये अर्थ नाही, असे अर्थहीन जीवन जगणारी माणसं स्वतःला काहीतरी अर्थ प्राप्त व्हावं, जीवन प्रभूमध्ये उभं राहावं याची ते वाट पाहत आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये ते शांतीची प्रतीक्षा करत आहेत. प्रभूने आम्हाला त्यासाठी त्याचे शिष्य बनवलेले आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त हाच आम्हाला जीवनी पाणी देणारा परमेश्वर आहे. आमच्या जीवनामध्ये, आमच्या हृदयामध्ये जी तहानभूक आहे ती शमवण्याचं सामर्थ्य फक्त प्रियानो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. आणि म्हणूनच तोच म्हटलेला आहे, माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. माझ्याकडे या म्हणजे तुमच्यामधून जीवनी पाण्याच्या नद्या वाहतील. माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला जीवनी पाणी देईन, की जेणेकरून तुम्हाला पुन्हा तहान लागणार नाही. आणि म्हणून जर आम्ही एकाकीपणा अनुभवत असू, जर आमच्यामध्ये काही संकट असेल, अडचण असेल, डोकं भणभणत असेल, समस्या असतील, मार्ग निघत नसेल आणि आजारपाणी असेल, शंका असतील, परमेश्वराकडे या. कम टू द लॉर्ड आणि तो तुम्हाला त्यातून सोडवणारा परमेश्वर आहे. त्याच्यावरती पूर्णपणे अवलंबून राहा. त्याला आपल्या जीवनामध्ये आपण स्वीकारूया आणि तो आम्हाला मार्ग दाखवेल. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सैन्यांच्या यहोवा देवबापा, आम्ही तुझी स्तुती आणि आराधना करीतो. जीवन देणारा तू आमचा परमेश्वर आहेस. जीवनी पाणी देणारा तू आमचा देव आहेस. तुझ्या सिंहासनामधून जिवंत पाण्याची नदी वाहते, ती सरळ आमच्या हृदयाला येऊन भिडते प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आणि म्हणून प्रभो, आम्ही आज आमची तहान तुझ्यासमोर मांडत आहोत. तुझ्यासाठी प्रभू आम्ही तहानेले आणि भुकेले आहोत. आमच्या जीवनाला अर्थ प्राप्त व्हावा, आमच्या जीवनामध्ये जी आशा आहे ती सिद्धीस जावी, आमच्या जीवनामध्ये जी प्रेमाची आवश्यकता आहे, जी आम्ही तुझ्यावर करायला हवी आणि तू आमच्यावरती ती पूर्णतेस जावी, हीच प्रार्थना प्रभू आज आम्ही करत. या जागतिक प्रार्थना दिनाच्या दिवशी आम्ही या जगासाठी विशेष प्रार्थना करतो. प्रभू, जे जग चिंतेमध्ये आहे, ज्या ज्या ठिकाणी प्रभू आज लढाया होत आहेत, युद्ध होत आहेत, अशांतता पसरलेली आहे, सामाजिक दडपण आलेलं आहे, अनेक लोक बेघर होत आहेत, असहाय्य आहेत प्रभू, आज त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, तू त्यांना कृपा पुरव, त्यांच्यावरती तुझं सामर्थ्य येऊ दे प्रभू. तुझ्या कृपेचे साधन प्रभू तू आम्हाला बनव, की जो आशीर्वाद तू आम्हाला दिलेला आहेस ते आम्ही इतरांपर्यंत पोहोचवावे. तुझे जीवनी पाण्याची जी नदी आहे ती आमच्यामधून वाहू दे प्रभू. त्या लोकांच्यापर्यंत जे निराश आहेत, जे हतबल झालेले आहेत, जे शोक करत आहेत, जे दुर्बळ आणि अशक्त आहेत, प्रभू तू आम्हाला कृपा पुरव. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य तू आम्हाला दे. तुझा पवित्र आत्मा प्रभू आम्हाला मार्ग दाखव, की जेणेकरून प्रभू जे चर्च तू स्थापन केलेले आहेस ते एका ठिकाणी स्तब्ध न राहता त्यांनी दुसऱ्यांच्या जीवनामध्ये पुनरुज्जीवन आणावे. दुसऱ्यांचं जीवन जे प्रभुदेव बाप्पा तू निर्माण केलेलं आहेस त्यामध्ये संजीवन आणावे. यासाठी प्रभू आम्ही तुझ्याकडे येतो, कारण जीवनी पाण्याचा उगम प्रभू येशू ख्रिस्त आहे. आम्हाला भर प्रभू, आमच्यामधून या जीवनी पाण्याची नदी प्रभू ओव्हरफ्लो होऊ दे, ओतप्रोत भरून वाहू दे,
हीच प्रार्थना करतो आणि त्यासाठी तू आम्हाला कामाला लाव. तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन.